नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आज अमोल गोखले यांचा हॅलो 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 नाहीये. तर मी आदित्य जोशी तुमचं वीकली कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत करतोय. म्हणजे मी हर्ष आणण्याचा प्रयत्न करतोय चेहऱ्यावरती, पण तसं काही फारसं राहिलेलं नाहीये मुंबई इंडियन्सचा फॅन म्हणून या सीझनमध्ये. कारण आता प्राईडसाठी वगैरे मुंबई इंडियन्स खेळत आहेत. तर आपल्याबरोबर आज गप्पा मारायला आहेत द हिंदूचे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, तुझं स्वागत आहे. तू तर आधीच सांगितलं होतंस की मुंबई इंडियन्स अवघड आहे या सीझन मध्ये. काय वाटतंय? मला वाटलं तू हार्दिक स्वागत करशील, सहर्ष नाही, हार्दिक करायचं नव्हतं. अरे, लोक हार्दिक म्हटल्यावरती लोक सहर्ष किंवा हार्दिक नको असं लिहितात म्हणून कमेंट्स मध्ये. म्हणून मी मुद्दामून हार्दिक स्वागत नाही केलं, सहर्ष स्वागत केलं. काय आता म्हणजे अपेक्षितच होतं ज्या पद्धतीने सीझनचा बिल्डअप झाला होता. म्हणजे खेळाडू जवळजवळ तेच, पण लिडरशिप बदलली आणि त्या दृष्टीने बाकी सर्व संघ मॅनेज केला गेला नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, त्याच्याबद्दल येऊ आपण नक्की, पण मुद्दा हार्दिक आणि रोहित हा कधीच नव्हता. मुद्दा बाकीचे सिनियर खेळाडू यांना कसं मॅनेज केलं गेलं होतं सीझनच्या आधी, तो होता. आणि ते मैदानावर दिसलं. संघ हा कधीही एकसंध असा संघ दिसलाच नाही. 6 होम मॅचेस मी मुंबई इंडियन्सच्या मैदानावरून पाहिल्या. बाहेर गेलेल्या सामन्यांपैकी एक सामना बघितला दिल्लीतला, पण तो कायम विस्कळीतच संघ वाटला. आणि त्याच्यामुळे कामगिरी जरा सौम्य शब्द म्हणला तर विस्कळीत दिसते असं. पण जो सीझनचा बिल्डअप होता, ज्या प्रेस कॉन्फरन्सला आपणही गेलो होतो, तर त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला की कुठलेही प्रश्न विचारता येणार नाहीत कॉन्ट्रॅक्च्युअल क्लॉज बद्दल. तर तिकडेच कुठेतरी ठिणगी होती असं वाटत होतं की कोणीच कम्फर्टेबल नव्हतं त्या टॉपिकवरती बोलायला त्यावेळी सुद्धा. तर ते तिकडेही बोलायला कम्फर्टेबल नव्हते, तेच तिकडे दिसलं. म्हणजे जेव्हा हार्दिकची कॅप्टन म्हणून अनाउन्समेंट झाली होती, म्हणजे आता जर का आपण सगळा संदर्भ लावायला गेलो तर सूर्यानी ते इमोजी टाकणं, जसप्रीत बुमराचं वागणं पूर्ण, म्हणजे पर्टिक्युलरली जी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची हैदराबादमध्ये मॅच होती, जेव्हा तो 12व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आला आणि तो नुसता हसत होता पूर्ण 20 ओव्हर. जेव्हा हैदराबादने मुंबई विरुद्ध 277 रन्स केल्या त्यावेळी तो पूर्ण वेळ हसत होता. आणि तो 12व्या ओव्हरला बॅटिंगला आला जवळजवळ 6 ओव्हर 100 रन असून सुद्धा. तर तेव्हाच कुठेतरी असं वाटत होतं की ठिणगी पडले. तू तर म्हणाला संघ विस्कळीत दिसत होता, पण नक्की काय, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? प्रॉब्लेम होणं हा प्रकार नाहीये. प्रकार असा आहे. आणि ही जबाबदारी IPL सारख्या स्पर्धेमध्ये कर्णधाराची कमी असते. ओके, ही जबाबदारी जसं रोहित शर्मा बरोबर संघ व्यवस्थापन किंवा संघ मालक यांच्या दृष्टीने एकत्र भेटून बसून केलं गेलं, तीच गोष्ट इतर ज्येष्ठ खेळाडूंबरोबर झाली का मला माहिती नाही. झाली का? ओके, पण ती झाली असती तर एवढा विस्कळीत संघ कदाचित दिसला नसता. ओके, इगो क्लॅशेस प्लेयर्सचे जेव्हा त्या बाउंड्री लाईनच्या आत येतात ना, तेव्हा संघाचा बोऱ्या वाजतो. आणि ते यावेळेस झालं असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की कर्णधार कोण आहे हा जो प्रश्न सगळ्यांना पडायचा ना, ते जर झालं तर म्हणजे सगळ्याच संघात सगळं आलबेल नाही हे तुम्ही चव्हाट्यावर आणताय. की एक खेळाडू कर्णधाराशी बोलत नाही, दुसऱ्या खेळाडू बरोबर संवाद साधण्यासाठी कर्णधार अजून कोणाची तरी मदत घेतो. मग म्हणजे नक्की कोणाच्या हातात सूत्र आहेत. आणि ते T20 सारख्या फास्ट पेस्ड गेम मध्ये. आणि मग त्या ह्याच्यात म्हणजे जसं तू म्हणलास, बुमराला जर बॉलिंग करावीशी वाटत होती तर त्यांनी हात वर करणंही संयुक्तिक होतं ना तेव्हा. बरोबर, बरोबर. राईट. जे आपण पहिल्या हाफ मध्ये सगळ्यांना म्हणत होते की रोहित का नाही बोलायचं, रोहितने बोलायला पाहिजे, लोकांना शांत करायला पाहिजे, तर रोहितला सांगितलं तर रोहित बोलणार. रोहित स्वतःहून का बोलेल? बरोबर. तशीच गोष्ट
मैदानावर असताना मात्र बुमराह किंवा अजून कोणी असो त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे. सांगितलं का? दिसलं तरी नाही बुवा. परत तेच बरोबर. की माहित नाही का नक्की काय चाललंय, आणि खरंच माहित नाही. पहिला आणि हार्दिक पंड्याला थोडासा लिवे द्यायला पाहिजे. त्याला हा मोठं लर्निंग होतं. तो परत आला, कर्णधार म्हणून आला, तर एकतर परत येणं, दुसरं कर्णधार म्हणून येणं. त्यामुळे जरी जवळजवळ खेळाडू तेच असतील तरी भूमिका बदलली. म्हणजे उदाहरणार्थ तुझ्या मैत्रिणीची आई जेव्हा तुझी सासू होते, किंवा रादर उलट मित्राची अच्छा. आई जेव्हा हा. सासू होते, तेव्हा नातं बदलल्यानंतर वागणं बदलावं लागतं. तो अनुभव आता हार्दिक पंड्याला थोडाफार आलेला आहे असं मला वाटतं, की लोक तीच आहेत, पण जेव्हा मी कर्णधार होतो आणि ते कर्णधार नसतात तेव्हा खूप फरक पडतो. तुला कुठेतरी असं जाणवलं की जेव्हा 2021 साली तो वर्ल्ड कप कव्हर करायला पण तू गेला होतास T20चा, तेव्हाही टीम इंडियाचा माहोल असाच काही होता? नुकताच रोहित कॅप्टन झाला होता, वरुण चक्रवर्ती तिकडे गेला होता आणि आपण सेमीफायनलला क्वालिफाय झालो नाही, तेव्हाही इगो क्लॅशेस होते. म्हणजे कदाचित आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होईल, पण तेव्हाही संघ पूर्णपणे विस्कळीत वाटत होता. धोनी सल्लागार म्हणून गेला होता. हा, पण तेव्हा रोहित हा, कॅप्टन सॉरी, नव्हता झाला. विराटच कॅप्टन. तुम्हाला मुंबईच्या लोकांना वाटतं सारखं, पण रोहित कॅप्टन हा, नव्हता झाला तेव्हा. तेव्हा विराटने जाहीर केलं होतं की स्पर्धेच्या शेवटी स्पर्धेच्या तो शेवटी मी सोडणार. कर्णधारपद बरोबर, सोडणार. बरोबर, बरोबर. हा, ओके. हा. तर त्याच्यामुळे पॅरलल्स खूप कमी आहेत. तिकडे तिकडे संघाचीच अबिलिटी नव्हती. आता या संघाची अबिलिटी इन सो मेनी वेज आहे. बॉलिंग मध्ये मात्र गडबड झाली मेजर. नाही, म्हणजे एक त्याच्यावरती आपण येऊच या, कारण हे हार्दिक पंड्या, रोहित शर्मा याच्यावरती खूप झालंय. म्हणजे पण आपल्या बॉलिंगच्या बाबतीमध्ये, म्हणजे मुंबईच्या बॉलिंगच्या बाबतीमध्ये, आमच्यासाठी, तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्हली मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगच्या बाबतीमध्ये जसप्रीत बुमराह सोडला तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांची बॉलिंग सेमच होती. येस, बऱ्याच अंशी. म्हणजे आत्ताही बघितलंस, आणि बुमराच्या बाबतीत कसं झालंय, बुमराह ज्या कन्सिस्टंटली आणि तडफदारपणे आणि अॅक्युरेटली बॉलिंग करतोय ना, तुम्ही ट्राय केला तरी त्याच्या मागे जाता येणार नाही. फायनली त्या जेक फ्रेझर मकगर्दने एका ओव्हरमध्ये केलं, पण बुमराह इतका अवघड खेळणं, आणि त्याच्यामुळे लोकांनी, अपोजिशन टीम्सनी इन सो मेनी वेज जसप्रीत बुमराहचा राशिद खान केलाय. 4 ओव्हर खेळून ओके. काढायचे. हा. त्यामुळे बुमराहला खोऱ्याने विकेट्स मिळत नाहीयेत, आणि त्यामुळे सगळा भार, चूक केली तर कोटझला डेथ ओव्हर्स मध्ये विकेट्स मिळत होते. ओके, पण त्याकरता समोरच्या संघाने चूक करायला पाहिजे. तोपर्यंत आधी काही होत नव्हतं. त्याच्यामुळे बुमराहला खेळून काढा आणि मग तोडा, ही साधी पॉलिसी बाकीच्या संघांनी अवलंबली होती, आणि जी जवळजवळ अख्खा सीझन कामी आली त्यांच्या. पण बुमराह, तू म्हणतोयस की चूक केली तरच विकेट, पण बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत अजूनही आहे. म्हणजे त्याला खेळून काढायचा प्रयत्न करून सुद्धा तो विकेट काढतोय. मी म्हणतोय बुमराहला खेळून काढा शक्य तेवढं. ओके, आणि समोरच्या बॉलर्सना चूक केली तरच विकेट देणार आहात तुम्ही. त्या अर्थी बुमराहचा राशिद खान केला. अच्छा, असं शक्य तेवढं खेळून काढा, रिस्क फ्री खेळा. ओके, आणि त्याच्यामुळे मग चांदी होते. मग उरलेल्या 16 ओव्हर्समध्ये एक ऑड मॅच, जी 12वी मॅच आली, म्हणजे 12वी मॅच, आत्ता गंमत बघ, 12वी मॅच मुंबई इंडियन्सची नियर परफेक्ट मॅच आहे, तरी टॉप 3 ची नोकरी झाली. एक्झॅक्टली. म्हणजे, आणि ती जवळजवळ अख्ख्या हंगामाची व्यथा आहे. पण 12 दिवस उरलेले असताना आपण बोलतोय लीग स्टेज संपायला. मुंबई इंडियन्सचे 12 सामने झालेत, आणि 12व्या सामन्याआधीच त्यांचे 12 वाजलेले असते. म्हणजे ते मॅथमॅटिकल शक्यता आहे, पण त्याच्यात काही अर्थ नाहीये. मॅथमॅटिकल शक्यता नाही, मुंबई आहे इंडियन्स वगैरे. स्वतःच हँडल म्हणतंय की आम्ही आता स्वाभिमानासाठी खेळणार आहोत. त्याच्यामुळे म्हणजे काही आता म्हणजे मॅथमॅटिकल आशा मुंबई इंडियन्सच्या हँडलला सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला मॅथमॅटिकल आपण ते इक्वेशन देणंही काही योग्य नाहीये. त्याच्यामुळे संपलाय विषय. एकच सांगतो, पण म्हणजे नाही, एकच सांगतो, चेन्नई सुपर किंग्स जर तिन्ही सामने हारले आणि मुंबई इंडियन्स उरलेले दोन्ही सामने जिंकले, ओके, तर काहीतरी रिमोट आशा पल्लवित
ते होतील असं. पल्लवित झाले तर आपण परत एकदा खास एपिसोड करू. वीकली कट्टा वगैरे नसला तरी चालेल, स्पेशल एपिसोड करू. पण तो मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला 2025 पर्यंत थांबायला लागणार आहे. त्याच्यामुळे हे नाही. पण बॉलिंगच्या बाबतीमध्ये अर्जुन तेंडुलकरला चान्सच दिला गेला नाही, किंवा म्हणजे त्याला द्यायला हवा का नाही हा विषय वेगळा. पण बॉलिंगमध्ये काही म्हणजे ऑप्शनच नव्हते. म्हणजे स्पिनर्स तुम्ही पियुष चावलाला घेऊन खेळताय, कुमार कार्तिकेयला ज्याला चान्स दिला होता गेल्या सीझन मध्ये त्याला खेळवलं नाही, शम्स मुलानीला फक्त 1 का 2 मॅच खेळवल्या आणि मग बसवून टाकला. म्हणजे बऱ्याच प्रमाणात धडसोड पद्धतीने बॉलिंगमध्ये काम झालं. त्यांना माहितीच नव्हतं की आपले बेस्ट 5 बॉलर किंवा बेस्ट 6 बॉलर कोण आहेत. सी हा मुद्दा कसा आहे, तुमचं कॉम्बिनेशन काय होतंय आणि तू जे म्हणलास त्यांना माहितीच नव्हतं. तर प्रत्येक संघाचं होतं की ते जे मायनर रिजिक असतो ना तो आयपीएल पहिल्या मध्ये, 3-4 मॅच ती मध्ये आयपीएलची होऊन जातं. खासियत आहे किंवा राईट. तर मुंबई इंडियन्सला युजली थोडा जास्त वेळ लागतो बाकी संघांपेक्षा, पण ती घडी बसते. यावेळेस बसलीच नाही ना. जसं तू म्हणलास की पियुष चावला किंवा श्रेयस गोपाल, 2 अनुभवी लेग स्पिनर, त्या दोघांनी आपलं काम चोख बजावलंय. पण ते आत्ता मॅच विनर म्हणून ठरू शकतात का? तर पियुष चावलानी एका सामन्यात भरीव कामगिरी केली, प्रश्नच नाही. इतर सामन्यात तो कन्सिस्टंट आहे. पण तुमच्याकडे सिंगल हँडेड मॅच विनर जसप्रीत बुमराह सोडून कोण आहे? तुम्ही जेराल्ड कोटजेवर मदार ठेवली. एक आपण विसरता कामा नये मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने, लोकांना विसरले असतील पण ते जे जेसन बेरनडॉर्फची इंजुरी झाली ना त्यांना प्री सीझन, तो खूप मोठा सेटबॅक होता. कारण बेरेनडॉर्फ आधी अख्खा सीझन मुंबई इंडियन्ससाठी खेळलाय, त्याला कंडिशन्स माहिती आहेत. कुठल्याही ओव्हरसीज क्रिकेटरला एकदम भारतात येऊन आयपीएल मध्ये परफॉर्म करणं अवघड जातं. आणि दिलशन मधुसंका पण इंजर्ड जे झाला. आपण बघितलं, राईट. ते म्हणजे दुष्काळ 13वा झाला आणि त्याच्यामुळे त्यांना मिळाला तर बोनस. म्हणजे लुक वुडला खेळून पाहिलं, नुवान तुषारा परत तेच एक स्पेल चांगला झाला, पण आला तर बोनस असं होतं. इंडियन बॉलरच्या बाबतीत जसं तू म्हणलास, त्यांचं कॉम्बिनेशन असं होतं ना की त्यांना लेफ्ट आर्म स्पिनर अकोमोडेटच करता येणार नव्हतं. आणि ते कॉम्बिनेशन बरोबर होतं का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण का त्यांनी काय केलं, त्यांनी नमन धीरवर मदार ठेवली. नमन धीर 3 नंबरवर. जेव्हा तुमच्याकडे सूर्या यादव, ज्याला सगळं जग म्हणतंय की त्यांनी भारतासाठी सुद्धा 4 नंबरवर बॅटिंग करणं हे लो आहे, तिकडे तुम्ही त्याला बाय चॉईस 4 नंबरवर बॅटिंगला पाठवताय का? आणि कारण कोण सांगणार? कारण काय, अख्खा सीझन प्री मॅच आणि पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोचिंग स्टाफचा एकही मेंबर आलेला नाही. कायरन पोलार्ड 2दा आला ते सोडून. आणि कायरन पोलार्डला स्ट्रॅटेजी बद्दल काही विचारलं की तो म्हणतो तो माझा प्रांत नाही, मी त्यात इन्व्हॉल्ड नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. नाही एक्झॅक्टली. पण म्हणजे बॉलिंगच्या बाबतीमध्ये नॉर्मली 4-5व्या मॅच पर्यंत ते सॉर्ट आउट होतात, पण यावेळी ते झालेच नाहीत. आणि जेराल्ड कोटचेचा आयपीएल मध्ये पहिला सीझन होता, नुवान तुषाराचा आयपीएल मध्ये पहिला सीझन होता, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना ऍडजस्ट होणं अतिशय अवघड होतं. आणि यावेळी नेहल वडेरा जो म्हणजे सीझनच्या आधी मला असं वाटत होतं की त्याला यावेळी, आणि सूर्या पर्टिक्युलरली सूर्या जेव्हा पहिल्या 3-4 मॅचेस दुखापतग्रस्त होता तेव्हा त्याला का खेळवलं नाही हे मला काही कळू शकलं नाही. आणि ज्या मॅच मध्ये तो आला राजस्थान रॉयल्स विरुद्ध जो पहिली मॅच खेळला, त्याच मॅच मध्ये त्यांनी नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. तो गेल्या सीझन मध्ये त्याला जेव्हा चान्स मिळाला होता तेव्हाही तो चांगला खेळला होता. आणि यावेळी अचानक तू म्हणालास तसं नमन धीरला त्यांनी पहिल्या 3-4 मॅच खेळवलं आणि मग नंतरच्याही आता 2 मॅच खेळवलं. तर ते यावेळी ते कोणाला बॅक करत होते त्याच्यातही थोडी गडबड झाली असं मला वाटलं. आणि किती प्लेयर्स खेळवलेत? 21 प्लेयर्स खेळवलेत. म्हणजे कॉम्बिनेशन तुम्हाला सापडतच नाहीये हे त्याच्यात रिफ्लेक्ट होतं. 21 म्हणजे. आणि असं नाहीये की सीझन चालू असताना इंजुरीज खूप होत गेल्या. सूर्या सुरुवातीला नव्हता, बाकी कोणीच इंजर्ड झाला. दॅट इज फाईन, राईट. आकाश मडवाल तू म्हणलास, आकाश मडवाल मागच्या वर्षी आकाश मडवाल वॉज द पिक. यावेळेस तो खूप रन्स गेले, पण नाही, पण तो पण त्याच्यावरचा 2च मॅच confidence खेळला 5 फक्त. तो matches पण 2 का 5 5 खेळला. खेळला, 5. पण 5 मॅच मध्ये बॉलिंग मिळाली का प्रत्येक मॅच मध्ये? आकाश मडवालनी 5 मॅचेस मध्ये 18 ओव्हर्स टाकलेत आणि फक्त 205 रन्स दिलेत.
हा, ओके. म्हणजे जवळजवळ 11.5 11.5 रन्स रन्स, पर ओव्हर आणि विकेट्स. 5, त्यातल्या 3 एका सामन्यात आहेत. ती त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांना बुमरानेच सगळं करायचं. बुमरा सोडून डेझिग्नेटेड न्यू बॉल कोण, हार्दिकने सुरुवातीला ट्राय केलं, ते जमलं नाही, प्लस बाकीचा बॅकलॅश. आणि परत तेच, म्हणजे जेव्हा कर्णधार कुठे गेला तरी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्याच्यात त्याची चूक आहे का नाही हा मुद्दा गौण आहे. ते सगळं संघाने कॅरी करणं, तो भार त्यावेळेस संघाने उचलणं अपेक्षित असतं. तर यावेळेस आजूबाजूला नक्की कोण होतं भार उचलायला माहिती नाही. पहिल्या 3 मॅचेसमध्ये एक कोणतरी इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सच्या जोरावर मॅच जिंकून दिली असती ना, तर कदाचित चित्र पालटलं असतं, पण ते नाही नाही, ते झालं. पहिली मॅच, ते हातातली मॅच गुजरात टायटन्स विरुद्धची घालवली ना, ती जरी जिंकले असते ना तरी कदाचित सीझनचं चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणजे ती मॅच तर म्हणजे काय म्हणजे हात में आया मुंह ना लगा अशी ती मॅच होती. म्हणजे एवढी सहज मॅच मला आठवत नाही ती काय रिसेंट टाइम्स मध्ये कोणी हरलं असेल अशी ती गेली मॅच. आणि ती गेल्यानंतर मग सगळंच पुढे गंडत गेलं. पण तू जसं नमनधीर बॅटिंगच्या बाबतीत बोललास तसं आता टीम इंडियाच्या कॅप्टनच्या फॉर्म बद्दल काय म्हणणं आहे. 1 सेंचुरी आली, पण ती पण मॅच हरलो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स होतं की पहिल्या 20 बॉलमध्ये त्याच्या किती रन्स होत्या, मधल्या याच्यात किती रन्स होत्या आणि शेवटच्या 20 बॉलमध्ये किती रन्स होत्या. तर म्हणजे तो जो मधल्या पॅचमध्ये तो जो स्लो झाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये, सेंचुरी झाली पण ती मॅच गेली. आणि सीझनमध्ये 330 रन आहेत, त्याच्यापैकी 1 सेंचुरी आहे आणि एक मला वाटतं 70 रन आहेत. म्हणजे त्या 170 रन सोडल्या तर बाकीच्या 10 मॅच मध्ये मिळून 170 रन आहेत. म्हणजे 17चा ऍव्हरेज आहे रफली. तर म्हणजे त्याच्या 2 मुद्दे आहेत. ओके. आपण ओव्हर सिम्प्लिफाय करतो, बी इट विराट कोहली किंवा रोहित शर्मा. ओके. इथे संघाची गरज काय? रोहित इथे फ्रीली खेळू शकत होता का? हो. तो फ्रीली खेळला का? हो. त्याला जमलं का? बहुअंशी नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण आकडे बघतो, 152चा स्ट्राईक रेट, असं कोणीतरी म्हणेल वाईट नाहीये. ओके. पण मुद्दा असा आहे की किती मॅच विनिंग खेळल्या, हा मुद्दा आहे. मग त्याला फ्लिपसाईड आहे की आजच्या T20 क्रिकेटला अनुसरून ओपनरनी कशाला मॅच विनिंग खेळ खेळायला पाहिजे. त्याने प्लॅटफॉर्म सेट करायचं त्याचं काम केलंय का? तर बरं केलंय. ओके. पण मुद्दा हाच आहे. मुद्दा म्हणूनच पुन्हा सांगतोय की IPLच्या फॉर्मवरून T20 वर्ल्ड कप मध्ये काय होणार हे कुठल्याही खेळाडूबद्दल करू नका. रोहित बद्दल नाही, हार्दिक बद्दल नाही, विराट बद्दल नाही, बुमरा बद्दल नाही. कारण कंडिशन सर्वस्वी वेगळ्या आहेत, संघ वेगळा. ओके. मुंबई इंडियन्स मध्ये टॉप 3 मध्ये एक नमनधीर होता बऱ्याच मॅचेस मध्ये, की ज्याला सांभाळूनच घ्यावं लागणार होतं. तो चालला तर चालला, नाहीतर माहिती गाजराची पुंगी होती, वाजली तर वाजली. राईट. पण खाली सूर्या होता, मग हार्दिक होता. इंडियाच्या टीम मध्ये तसंच असणार आहे, पण ती इंडियाची टीम आहे, टॉप 3 वेगळे आहेत. रोहित शर्मानी हे तर दाखवून दिलंय की तो याच पद्धतीने बॅटिंग करणार आहे. ते त्याला जमतंय का नाही तर ती बिट्टी धरण्यासारखी गोष्ट आहे. ओके. आणि म्हणूनच पुन्हा तेच सांगतोय की रोहित शर्मा आणि विराट कोहली विशेषतः लोकांचा अत्यंत चवीने चघळण्याचा विषय आहे तुमच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर विराट कोहलीचा संघ पहिल्या हाफमध्ये ज्या पद्धतीने डळमळत होता, त्या ह्याच्यात त्यांनी एका हाती ती बॅटिंग चालू ठेवली. त्यामुळे त्याला अनड्यू रिस्क न घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला सेफच खेळावं लागणार होतं. कारण जर तो आउट झाला असता तर संघाचा 150 रन पण नसते झाले. तर 140 मध्ये ऑल आउट होऊन 10 ओव्हरमध्ये हरणं हे बरं का 180 मध्ये 180 टोटल आली बोर्डवर, तर कदाचित समोरच्यानी RCB केला तर मॅच जिंकायची शक्यता वाढली. आणि म्हणूनच सांगतोय, प्रत्येक संघासाठी तुम्ही खेळत असताना त्या संघाचं कॉम्पोजिशन, संघात खेळत असण्याच्या कंडिशन्स आणि तुमचे प्रतिस्पर्धी याप्रमाणे तुमचा अप्रोच बदलतो. ते जर तुम्हाला बदलता आला तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता, तर तुम्ही स्पेशल खेळाडू ठरता की जे
या भारतीय संघातले जे 11 निवडले जाणार आहेत ते 11 स्पेशल आहेत, ते तिथे जाऊन काय करतात हा मुद्दा आहे. त्यामुळे रोहित शर्माचा फॉर्म हा मुद्दा नाही आता. ओके, रोहित शर्माचा स्किल आत्ताच्या T20 क्रिकेटला अनुसरून आहे का? ओके, त्याचं अडॅप्टेशन आत्ताच्या T20 क्रिकेटला अनुसरून आहे का? हा मुद्दा आपल्याला IPL मधून बघायचा होता असं मला वाटतं. नाही, एक्झॅक्टली. पण यावेळी तरी त्याचा 400चा सीझन होतोय का हे बघायचंय. 330 रन्स झाले आहेत, 2च मॅच बाकी आहे. ते आता विसरलो आम्ही कधी झाला तुमच्या रोहित शर्माचा IPL मध्ये त्याच्यामुळे तो 400 झाला तरी टच मध्ये आहे असं म्हणता येईल. पण एक आउटस्टँडिंग प्लेअर ठरलेला आहे, म्हणजे आपण सूर्याबद्दल मला वाटत नाही काही बोलायची गरज आहे. पण तिलक वर्मा हा जेव्हापासून आलेला आहे, अर्थात तो इंडियामध्येही खेळला, म्हणजे आता हे सगळे अनुभवी खेळाडू T20च्या टीम मध्ये आले नसते तर तो एक लेफ्ट हँडेड मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून नक्कीच अमेरिकेच्या विमानात असता. पण त्याचं जे टेम्परमेंट आणि त्याचं जे टेक्निक किंवा T20ला अनुसरून त्याचा जो खेळ आहे, त्यानुसार म्हणजे या वर्ल्ड कप नंतर तो टीम मध्ये असेल असं वाटतं. आणि IPL मध्ये पण 384 रन आहेत म्हणजे, आणि तो 1, 2, 3, 4 कुठल्याही नंबरला बॅटिंगला येत नाहीये. म्हणजे मिनिमम 5व्या नंबरला बॅटिंगला येणारा मला वाटतं की तो हायेस्ट रन गेटर असावा. ते कारण 5व्या नंबरला येऊन 384 रन्स करणं, याच्यामध्ये वरच्या बॅट्समनचंही क्रेडिट आहे की ते फार पटापट गाशा गुंडाळत आहेत. पण तरी सुद्धा 384चा सीझन होणं 12 मॅच मध्ये, हे खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे त्याच्यासाठी. परत दोन बाजू, म्हणजे जसं तू म्हणलास तसं 5 नंबरला येऊन एवढे रन्स करणं हे क्रेडिबल आहेच. 5 नंबरला येऊन 260 बॉल्स मिळणं 12 मॅच सामन्यांमध्ये हेही क्रेडिबल, नशीब हेही लागतं, नशीब हो, लागतं प्रश्नच त्याला. नाही. वरच्यांची साथ खूप लागते. पण टू बी फेअर, जेव्हा संघाचं काहीच व्यवस्थित चाललं नाहीये अशा याच्यात एवढी कन्सिस्टन्सी त्या नंबरवर बॅटिंग करताना त्याच्याकरता काहीतरी वेगळं लागतं बुवा. कारण म्हणजे प्रत्येक सामन्यात जवळजवळ त्याने रन्स केले रे, आणि साथ खूप कमी मिळाली आहे. त्याच्यामुळे तोच आत्ता दुर्दैवाने म्हणजे मुंबई इंडियन्सने अजून तू म्हटलास ती एक मॅच पहिली आणि अजून एखादी मॅच चुकून मधली आली असती ना, तर नक्की असं झालं असतं की तिलक वर्माच्या नावाने जोर धरला असता. आता कसं झालं, त्या बिल्डअप मध्ये नव्हतं नावच चालत. चर्चेत आलं नाही, कधी येणारही नव्हतं. पण अटलिस्ट चर्चा जोर तर नाही नाही, ते धरला असता. प्रत्येक नाही नाही, ते एवढा प्रत्येक चांगली मॅच नंतर येतं कन्सिस्टन्सी ना आहे. की ऋतुराज जायला हवा, किंवा व्यंकटेश अय्यरचं सुद्धा आपल्याला कोणीतरी मध्ये सजेस्ट केलं होतं. त्याच्यामुळे तसंच तिलक वर्माचंही आलं असतं. हो, एक्झॅक्टली. आणि तिलक वर्मा नॅशनल सिलेक्टर्सच्या रेडारवर आहे. मुंबई इंडियन्सने त्याच्यात हेवीली इन्व्हेस्ट केलंय. म्हणजे मुंबई इंडियन्सच्या मालकांची जी एक प्लेअर मॅनेजमेंट एजन्सी आहे, त्यांनी तिलक वर्माला आधीच साईन करून झालेलं आहे. त्याच्यामुळे तो त्यांचा इंटिग्रल पार्ट आहे. आणि तो का आहे हे तो वारंवार सिद्ध करतोय, अटलिस्ट लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर. ही चांगली गोष्ट आहे, कारण काय परत तेच ते लेफ्ट हँडर, तो त्या मिडल ऑर्डर मध्ये लेफ्ट हँडर्स मध्ये जे इन्व्हेस्ट केले, त्यातल्या काही मिडल ऑर्डर मध्ये इन्व्हेस्ट केले लेफ्ट हँडर्स मध्ये आहे गेल्या 1.5 वर्षात. आता त्यातलं कोणीच विशेष संघात नाही, हा भाग वेगळा भारताच्या वर्ल्ड कप साठी. पण होपफुली कन्सिस्टंटली संधी लवकरच मिळायला त्याला सुरुवात होईल. पुढच्या सीझनसाठी काय वाटतं? कारण हा सीझन तर आता विषय संपलाय. पुढच्या सीझनसाठी म्हणजे मला आता ना उत्सुकता आहे की आता हे कारण मेगा ऑक्शन आहे, म्हणजे रूल्स काय येतात ते आपल्याला कळेल अजून. त्याच्यावरती बरेच पुढचे 3-4 महिने, 6 महिने चर्चा चरविचरण होईल फ्रँचायझीज आणि BCCI आणि त्या सगळ्या मंडळींमध्ये. पण हार्दिक पंड्या राहील मुंबई इंडियन्स मध्ये? हो हो, मला काहीच शंका वाटत नाही. साधी गोष्ट आहे, हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स मध्ये आणायचं हे जेव्हा ज्या लोकांचा शब्द शेवटचा त्या सेटअपमध्ये यांना वाटलं किंवा त्यांची खात्री झाली, ओके, तेव्हा सिंपल मुद्दा होता. हार्दिक पंड्याला आणण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन काय होता? 2024च्या आधी आणायचं. कारण 2025ला जर आणायची वेळ आली तर तो ऑप्शन टेबलवर घ्यावा लागणार. मग तुमच्याकडे खात्री उरते का? नाही.
बरोबर. त्यामुळे 2024ला आणलं की तो पुढची 3 वर्ष तुमच्या इंटिग्रल भाग आहे. ओके. आणि तुम्ही त्याकडे कर्णधार म्हणून बघताय. हे तुम्ही एकदा स्पेल आउट केलं की संघ बांधणं सोपं होतं त्याच्याभोवती. नाही मग राईट. आय विल पुट इट रोहित शर्मा पण असेल का? मी पर्सनली खूप सरप्राईज असेल जर रोहित शर्मा नसेल. हम्म. पण परत तेच आहे, घोडा मैदान लांब आहे. आणि आता मीच बोलतोय आदित्य, अरे तुझा संघ आहे. ओके. आम्हाला ऐकू दे जरा, फॅन्सचं मनोगत ऐकू दे की तुला काय वाटतंय म्हणजे नक्की. कारण किती वर्ष झाली रे आता शेवटचं टायटलच्या जवळ येऊन तरी. 2020 शेवटचं टायटल. 21, 22, 23 चेन्नई, गुजरात, चेन्नई. हा. मग काय खरंच काय चुकलं. आणि पुढे जसं तू विषय काढलायस की लेट्स अझूम की मागच्या वेळेस सारखंच असेल. 4 रिटेन्शन्स आणि किती मागच्या वेळेस नाही, एकच राईट मागच्या टू वेळी मॅच राईट होतं टू ना. मॅच ठेवलंच नव्हतं ना त्यांनी. राईट टू मॅच काढलं होतं. हा, मागच्या फुल फुल ऑप्शनला ऑप्शनला नव्हतं. राईट टू मॅच त्यांनी ओके. काढलं होतं. हा, 2018ला राईट टू होतं. मॅच त्यांनी मागच्या वेळी काढलं होतं. पण पहिली गोष्ट तर आता 10 फ्रँचायझी आहेत. मला वाटत नाही की 3 पेक्षा जास्त रिटेन्शन देतील. मला वाटतं 3 रिटेन्शन विथ नो राईट टू मॅच असं काहीतरी स्ट्रक्चर होईल. आणि म्हणजे याच्यामध्ये माझ्या दृष्टीने जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे नॉन निगोशिएबल आहेत. त्याच्यामुळे माझ्या मते हे दोघंही जण जर का 3च रिटेन्शन असतील तर हे दोघंही जण राहणं मला तरी अवघड वाटतंय. आणि या सीझन नंतर म्हणजे आता वरतून चक्र फिरली तरच हे दोघंही जण परत एका सेम पेज वरती येऊन राहतील. पण मला पर्सनली वाटत नाही, कारण या सीझन मध्ये ना शेपची परफॉर्मन्स आला असता तर कदाचित माहोल बदलला असता. पण खूप निगेटिव्हिटी होती यावेळी पूर्ण सीझन मध्ये. म्हणजे आणि माझ्या दृष्टीने तू विचारशील ऍज अ फॅन सुद्धा मी हे म्हणजे आपल्या कट्ट्यावरती पण सांगितलं होतं आणि इन जनरल सुद्धा सांगितलं होतं, हार्दिक पंड्याला आणणं याच्यामध्ये काहीही चूक दिसत नव्हती ऍज अ टीम बिल्डिंग प्रोसेस मुंबई इंडियन्ससाठी. पण मुंबई इंडियन्स सारख्या लोकांकडनं हे PR डिझास्टर एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे एवढ्या खराब पद्धतीने फ्रँचायझी हे प्रकरण हँडल करेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे पहिली मॅच झाली, दुसरी मॅच झाली, तिसरी मॅच झाली, चौथी मॅच झाली, आज 12वी मॅच झाली. पण कोणीही चकार शब्द बोललेला नाहीये त्यावरती. त्याच्यामुळे म्हणजे जर का एवढं वातावरण खराब असून पुढच्या सीझनला जर का हाच स्कोर रिटेन होणार असेल तर मग त्याच्यात काही मला लॉजिक वाटत नाही. जर का हे तिसऱ्या चौथ्या मॅच पर्यंत जर का थोडंसं टेम्परेचर खाली येऊन गोष्टी मार्गी लागतायत असं वाटलं असतं तर तू म्हणतोस तसं झालं असतं. पण आता जर का कोर परत तोच राहणार असेल तर म्हणजे असं मला वैयक्तिक वाटत नाही की असं होईल. काहीतरी बदल होतील असं मला वाटतं. आणि रोहित आणि हार्दिक दोघंही एकत्र नाही राहणार. ओके. पुढचा मुद्दा हा. आता माझा की तू बोललास, तुझ्या भावना समजल्या मला. असं एकदम स्टॉन्च मुंबई इंडियन्स फॅनच्या. पण तुमच्या स्पोर्ट्स कट्ट्याच्या मॉन्टी ओगलेसारखं करू नकोस. स्पष्ट मत मांड की जर आपण 3 वाटतील म्हणतोयस तुझ्या रिटेन्शन, 3 रिटेन्शन असतील तर तुझे 3 मुंबई इंडियन्सचे रिटेन्शन कुठले, आणि 4 असतील तर 4 कोण? सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा. ओके. या ऑर्डर मध्ये. या ऑर्डर मध्ये. या ऑर्डर नाही, या ऑर्डर नाही, या कारण ऑर्डर मध्ये नाही, किंमत या ऑर्डर बदलते. मध्ये नाही. जर का तिघच असतील तर तिलक वर्मा नसेल. कारण ते शेवटी ठीक आहे. इक्वेशन ऑप्शन मध्ये कोण कितीला जाईल आणि पर्स मधनं किती पैसे मायनस होतील त्याच्यावरतीही असेल. आणि हे मला तुझं पटतंय की हार्दिक पांड्या सुप्रीम लेवलवरनं आलेला आहे, त्याच्यामुळे एका सीझन नंतर त्याला काढणार नाहीत. त्याच्यामुळे मग लॉजिकल चॉईस उरतो दुसऱ्याला बाय करणं, वय आणि सगळ्याच गोष्टी लक्षात घेतल्या तर. त्याच्यामुळे बघूया. पण आपण हा T20चा वर्ल्ड कप जिंकलो तरी परत गुगली आहे. T20 वर्ल्ड कप वर मुंबई इंडियन्सचं भवितव्य अवलंबून आहे. हे होऊ खरं तर शकतं. हे तुम्ही मुंबई हे होऊ इंडियन्स शकतं. फॅन्स, तुम्ही मुंबई इंडियन्सचे फॅन्स 17 वर्ष असं इथपासून कंठापासून वगैरे ओरडता की मुंबई इंडियन्सवर भारतीय संघाचं भवितव्य अवलंबून आहे. आता तुमचं उलट कालाय बनायची वेळ तस्मै आली. नमः असं आहे ना शर्ट.
त्याच्यामुळे जर का इंडिया, आणि मला ते होईल असं पर्सनली खरोखर वाटत नाही, तो विषय वेगळा. पण चुकून जिंकलं तर परत गोष्टी रंगतदार होतील. येस, तुला रंगतदार किती होतील हे आपण बघतच तुला राहू. अजून काही ऍड करायचं मुंबई इंडियन्सच्या बाबतीमध्ये? नाहीतर मग आपण नाही, मला मला कंटाळा आलाय, कारण अख्खा सीझन जवळजवळ तेच लिहावं लागतंय. बोलायची वेळ आली की तेच बोलावं लागतंय. काहीतरी वेगळं घडू दे म्हणून बरं वाटलं ती 12वी मॅच, जेव्हा हार्दिक आणि चावलाची बॉलिंग, सूर्याची बॅटिंग, काहीतरी वेगळं बघायला मिळालं बुवा, आणि वेगळं लिहायला आणि बोलायला मिळालं. नाही, पण ते म्हणजे ते क्लोजिंग रिमार्क झाले सगळे हे, कारण आता सीझन तर संपलाय. त्याच्यामुळे शेवटी शेवटी का होईना पण सूर्याची सेंचुरी आली ह्या सीझन मध्ये. आणि अं, म्हणजे पण असं म्हणजे एकदम पॉझिटिव्ह शोधायचं शेवट बोलून. त्याच्यामुळे ते त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह झालं सीझन संपता संपता तरी. आणि आता 2 मॅच आहेत, तर का अजून एखाद्या टीमचे चान्सेस स्पॉइल केले तर काय म्हणजे अं, जरा काय खुनशी आनंद वगैरे असा ज्यांना कोणाला मिळू शकतो तोही मिळवून देतील. आता काल हैदराबादचे 2 पॉइंट्स हिसकावून हैदराबादला थोडासा त्रास होणार आहे कालच्या हरण्याचा निश्चितच. त्याच्यामुळे असंच अजून एखाद 2 टीम्सना केलं तर त्यातल्या त्यात वाईटच चांगलं होईल. पण हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की पुढचे म्हणजे पुढचे 6-8 महिने मुंबई इंडियन्ससाठी कसे असतील, काय बदल होतील, मेगा ऑप्शन मध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील. सूर्यकुमारने सेंचुरी मारली आहे काल. काल त्याच्यावरती बरीच चर्चा होती. आपला त्याच्या कोचचा एपिसोड सुद्धा काल परत त्याला बरेच रिस्पॉन्सेस मिळाले. तुम्ही अजून तो बघितला नसेल अशोक अस्वलकरांचा एपिसोड, कारण मी एवढंच सांगतो की स्पोर्ट्स कट्टाला त्यांच्या झालेली मुलाखत ही 6 महिन्यापूर्वी झालेली आहे, जोपर्यंत कॅडबरीची जाहिरात झालेली नव्हती आणि ते लाईमलाईट मध्ये आलेले नव्हते. आपल्या स्पोर्ट्स कट्टाच्या मुलाखतीनंतर त्यांना 2-3 रेडिओ स्टेशन्स वरती बोलावलं गेलं. तर त्यांची जी पहिली मुलाखत आहे त्याच्यामध्ये खरोखर ते मीडिया शाय आहेत किंवा त्यांना बोलायला अगदी मनमोकळेपणाने बोललेले आहेत. जर का तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा. सूर्य कसा घडला किंवा त्याला कसं घडवलं गेलं हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या एपिसोडमधनं कळेल. बाकीचेही अर्थात एपिसोड आहेत, तेही बघा, त्याच्या लिंक्स फिरवा. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मुंबई इंडियन्सना शिव्या घालायच्या असतील तर त्या सुसंस्कृत भाषेत घाला. मुंबई इंडियन्स बद्दल चुकून काही चांगलं बोलावंसं वाटलं तर तेही बोला. जे वाटतंय ते मनमोकळेपणाने या प्लॅटफॉर्मवरती बोला. या एपिसोडचाही फीडबॅक नक्की कळवा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत आणि राहा. आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.